हिंग बघा नांदेडकर, आज आहे ना मी दशक्रिया विधीचं ठिकाण जे असते तिथं आहे, म्हणजे आपल्या नांदेडच्या गोवर्धन घाट येथे. हे ठिकाण बघितल्यानंतर म्हणजे इतकं दुःख होतं आणि सुखही होतं. त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, माणसाला म्हणजे जीवनभरामध्ये जितक्या यातना होतात, जितके म्हणजे कष्ट भोगावे लागतात, त्या सगळ्यांपासून मोक्ष मिळण्याचं ठिकाण म्हणजे दशक्रिया विधीचं ठिकाण असतं. या ठिकाणी आपलीच माणसं येऊन आपल्याला म्हणजे सोडून जातात आणि आपल्याला सोडून जाण्यासाठी कितीतरी वेळी घाई करत असतात. आणि असं म्हणतात की जर समजा उदाहरणार्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या व्यक्ती एक्सपायर झाला, त्या व्यक्तीला आपण एखाद्या नात्यानं ओळखत असाल, आई बहीण भाऊ वगैरे, पण मेल्यानंतर किंवा तो माणूस आपल्यातून गेल्यानंतर त्याला आपण बॉडी आली, बॉडी उचला, बॉडीला हे करा, बॉडीला ते करा, ह्या पद्धतीने बोलून म्हणजे आपलीच माणसं आपल्याला नेऊन कुठेतरी सोडून येतात आणि असं म्हणतात की झालं गेलं संपलं, आणि काही दिवसानंतर सहज विसरून जातात. आणि आपण आत्ता जीवन जगत असताना असं म्हणतो की कसं होईल, काय होईल, हे लोक काय म्हणतील, याला काय वाटलं असेल, त्याला काय वाटलं असेल. हे जे सगळं आपण विचार करतो ना, ह्या सगळ्या विचाराचं, ह्या सगळ्या जगाचं, ह्या सगळ्या आयुष्याचं, ह्या सगळ्या आटापिटा करत धावपळ करत जगणाऱ्या या जीवनाचं अंत होण्याचं ठिकाण म्हणजे दशक्रिया विधीचं ठिकाण आहे. आता मी इथून येत असताना मला गर्दी पाहायला मिळाली. ती गर्दी ह्याच्यासाठी होती की शेवटचा निरोप देण्यासाठी. पण शेवटचा निरोप देण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा काही व्यक्ती अशी असतील ज्या व्यक्तींनी जो व्यक्ती गेलाय त्या व्यक्तीला कितीतरी वेळा त्रास दिला असेल. म्हणजे तुम्हाला त्रास देणारे व्यक्तीसुद्धा तुम्हाला शेवटच्या क्षणाला सोडायला येतात. आणि मनातल्या मनात कदाचित जास्त जर घनिष्ठ हे नातं चांगलं असेल तर काही जण दुःख व्यक्त करत असतील, आणि काही जणांना जर वाटत असेल की हां बरं आहे, ठीक आहे, झालं गेलं जाऊ दे. पण इथं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भावना असतात. आणि शेवटी आयुष्याचं त्रिकालवादी सत्य जे असतं ना, ते सत्य म्हणजे मरण असतं. आणि ते मरण इथं संपतं, इथं आयुष्य संपतं, आणि इथं माणूस पण संपतो, आणि माणुसकीसुद्धा संपते. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज नांदेडच्या या गोवर्धन घाटमध्ये दिवसाला कितीतरी माणसं जळत असतील, कितीतरी माणसांचा अंत होत असेल, आणि कितीतरी माणसांचं आयुष्य इथून संपून जात असेल, कितीतरी माणसांना इथं मोक्ष मिळत असेल. पण मला एवढंच सांगायचं आहे की आयुष्यभरामध्ये आपण जे धावपळ करतो, आपण जे काही म्हणजे आटापिटा करतो ना, त्यावेळेस फक्त एक हे करा की कोण काय म्हणते, कुणाला काय वाटतं, ह्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं आणि तुम्हाला कसं जगायचं ह्याचा विचार करून स्वतःसाठीच जगा आणि स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. शेवटी तर अंत इथं आहे. तर ह्या अंताची चिंता न करता अगदी आनंदात आयुष्य कसं जगता येईल याचा विचार करा. मला तरी एवढं कळालं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदेडमधल्या वेगवेगळ्या ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि थोड्याशा ज्ञानाच्या गोष्टी आणि थोड्याशा मजेशीर गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून शेअर करा. धन्यवाद.